साठी वायएसकेचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आपण बघतो. क्षेत्ररक्षण सज्ज करण्यात आलेला आहे बिरहा हॉटेल टीमच्या वतीने. अभिनंदन वैभव कवडे, चांगलं प्रदर्शन तुमच्या टीमचं झालं आणि तुम्ही लगेचच जॉईन झालेला आहात आपल्या कामगिरीवर. पहिला चेंडू रक्षात्मक रीतीने खेळत असताना फलंदाजाला आपण बघतो. संपूर्ण स्पर्धेमध्ये अभित शेखने सुद्धा चांगली कामगिरी केलेली आहे हे सांगण्यासाठी कोणत्या पंडिताची, क्रिकेट पंडिताची गरज नाही. चांगले खेळलेत अभित शेख. मंगेश मशरामचा हा फुल लेनचा चेंडू, ऑलमोस्ट यॉर्करचा वापर करत असताना मंगेश मशरामला मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं. चेंडू सरळ पायांवर आदळला होता. लेग बॅकच्या रूपाने ही धाव कंप्लीट होत असताना आपण सगळेजण बघत आहोत. अडचणींमध्ये सापडलेले आहेत फलंदाज अभित शेख. ज्या पद्धतीने चेंडू त्यांच्या पायांवर आदळला होता, आता तिथे विचारणा केली जाते. अलीकडच्या क्रिकेटमध्ये हे दृश्य अनेकदा आपल्याला पाहायला मिळतं की तुमचा अपोनंट जर जखमी झाला असेल तर तुम्ही तिथे जाता, त्याची विचारपूस करता. कधी कधी फर्स्ट एड बॉक्स सुद्धा जर पंचांकडे असेल तर त्यातून काही गोष्टी दिल्या जातात प्रतिस्पर्धी खेळाडूला. हा भ्रातृभाव तुम्हाला जपता आला पाहिजे. 40 मिनिटांमध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये इनिंग कंप्लीट करायची आहे याकडे लक्ष द्या. tenniscricket.in चं थेट प्रक्षेपण आता तुम्ही बघू शकता. ज्या पद्धतीने खेळाडू थोडे जखमी झालेले आहेत, दुखापतग्रस्त आहेत आणि अगदी थेट त्याच्या पायाचा वेध घेतलाय आता आमच्या कॅमेरामॅनने. नेमकं काय झालेलं, काय घडलंय हे दाखवण्याचा प्रयत्न त्याचा आहे. कॅमेरामॅन JP, ॲनिमल लवर जितेंद्र पवार, तेजुकायाचा राजा, अजित पालघरवाले, ही सगळी टीम आहे आणि विनायक आमच्या बरोबर आहेत. विनायक शिगवन, ज्या पद्धतीने अपील मैदानाच्या आतमध्ये रेस केली जाते असं वाटतं हलकीशी कडा होती, परंतु एसटी रक्षकाला ती टिपता आली नव्हती. निर्धाव चेंडूची सांगता करत असताना गोलंदाज मशराम यांना आपण बघत आहोत. पुढे सरकले, लॉफ्ट करत असताना बॅटरला आपण बघतो उंच उडी घेतली क्षेत्ररक्षकाने. चेंडू अडवलेले, त्यानंतर फेकी होत असताना आपल्याला पाहायला मिळेल धाव मिळेल 1. फक्त आणि फक्त दिशा देण्याचा प्रयत्न केला होता. बॅकफुट आले होते, त्यानंतर गाईड केले चेंडूला. क्षेत्ररक्षक आहेत ऑर्थोडॉक्स स्लिप कॉर्नर मध्ये चेंडू अडवतायत. एकच धाव दरम्यान मिळालेली आपण सगळेजण बघू शकू. पहिलं षटक आहे आणि पहिल्या षटकामध्ये आतापर्यंत धावा बनलेल्या आहेत त्या म्हणजे 3. महत्वाचा सामना आहे इथे आपण पाहिलं तर विशेषत्वाने वास्के टायटन्ससाठी. पिरा हॉटेलचा प्रवास या संपूर्ण स्पर्धेमध्ये संघर्षमय राहिलेला आहे. मंगेश मशराम पुढे सरकून प्रहार करण्याचा प्रयत्न झाला होता पंकज डहाकेचा. चेंडूपैचा त्याला इथे संपर्क करता आला नाही. षटक संपलं. याचबरोबर पहिलं मंगेश मशरामची कमी खर्चिक गोलंदाजी की 5 षटक त्याने हाताळलं. फक्त 3 धावा प्रतिस्पर्धी फलंदाजाला बनवण्याची संधी त्याने तिकडे दिली. पहिलं षटक संपतं. धावपलकर धाव आहेत 3 रन्स ऑन द बोर्ड आफ्टर फर्स्ट ओव्हर. हे बघा आमचे प्रेक्षक अत्यंत आनंदी मुद्रेने इथे या मैदानामध्ये ते दाखल झालेले आहेत. मी अगोदर चर्चा केली की शहीद भगतसिंग मैदान, सर्कस ग्राउंड, रामनगर वर्धा येथून या स्पर्धेचं हे थेट प्रक्षेपण आपण बघतो. या स्पर्धेचं दमदार दिमागदार आयोजन बघत आहोत. बहुसंख्येने प्रेक्षकांनी या स्पर्धेला पसंती दिलेली आहे. सामने संपल्यानंतर दुपारच्या सत्रामध्ये, संध्याकाळच्या सत्रामध्ये ज्यावेळेस आम्ही बाहेर जातो त्यावेळेसही प्रेक्षक आमच्यापर्यंत पोहोचतात. हे बघा सुरेश रमेशची जोडी ऑनस्क्रीन आपल्याला पाहायला मिळते. मैत्रीचे ऋणानुबंध जपत असताना क्रिकेटचा आनंद घेत आहेत हे आमचे प्रेक्षक. आणि मग अनेक अपरिचित लोक भेटतात आम्हाला, चर्चा करतात आमच्या बरोबर या स्पर्धेची की या स्पर्धेचं हे पर्व दिमागदार बनलेलं आहे आणि ती पोचपावती आहे. फटका चांगला आहे, ऑन साइडला काय त्यात खेचून मारलेला आहे. पॉवर दाखवली बॅटर अभित शेखने आणि इथे पॉवरफुल सक्सेसफुल पूल आपण पाहिला षटकार.
हा टप्प्याचा चेंडू होता कुठे न कुठे मोहसिन हसनचा. सोपा प्रश्न विचारलाय, इयत्ता 10वीतल्या विद्यार्थ्याला तुम्ही 3री 4थीतला प्रश्न विचारावा, त्याला ते सगळं पाठ असतं, त्या पद्धतीने झालं होतं. स्विच करण्याचा प्रयत्न, गती काढून घेतली होती, लगेचच प्रवाह त्या विरुद्ध दिशेने जायचंय. दुर्जनम प्रथमम वंदे सज्जनम तदनंतरम. दुर्जन माणसाला आपण अगोदर राम राम घालत असतो, कारण त्याला करणं ते गरजेचं आहे. सज्जन माणसाला तसाही काही तितका फरक पडत नाही विनायक. त्याला तुम्ही विचारलंच पाहिजे, त्याची विचारपूस केली पाहिजे, त्याला एखाद्या चांगल्या गोष्टीचं आमंत्रण दिलं पाहिजे, याच्याने त्याला फरक पडत नाही. परंतु दुर्जन माणसाच्या खळ प्रवृत्तीपासून जर तुम्हाला दूर राहायचं असेल तर त्याच्यापुढे तुम्ही विनम्र राहिलेलं कधी चांगलं. या पद्धतीचे फटके दुर्जनासारखेच आहेत. इथे चेंडू उंच आभाळामध्ये उभा राहिलेले, यष्टीरक्षकाने कोणतीही चूक न करता हा झेल इथे पकडलेला आहे. लागोपाठचा दुसरा डाव अभितचा आपण बघतो, ज्यामध्ये त्याला मोठा डाव उभारता आला नाही. कालही रजनीमध्ये पहिल्या चेंडूवर अभित शेख बाद झाले होते. इथेही व्यक्तिगतरित्या 7 धावांचं कॉन्ट्रीब्युशन देत असताना टॉपेज होती, यष्टीरक्षकाने झेल टिपला आणि अभित शेखच्या खेळीचा अंत झालेला आहे. महत्वाचा विकेट कॅरी करत असताना गोलंदाजाला आपण बघतो मोहसिन हसन. पहिला चेंडू टप्प्याचा टाकला होता, ऑन साईडला षटकार मिळवला होता अभित शेखने. तिथून पुढे गोलंदाजाची चांगली राहिलेली आहे. कमबॅक तुम्हाला करता आलं पाहिजे आणि ते करून दाखवलेले आहे गोलंदाज मोहसिन हसनने. हा सामना बिरा हॉटेल हे बघा आमचे लाडके प्रेक्षक उभयता लक्ष्मीनारायण. स्लॉकचा फटका खेळत असताना बॅटर शेहबाजला आपण पाहिलेलं उजवेष्टीच्या बाहेरून खेचून मारलं होतं. हा षटकार अत्यंत महत्वाचा. 15 धावा आहेत धावपलकर. मला शाकुंतल नावाची कादंबरी अचानक आठवली, आता त्याकडे जाऊ आपण. ज्यामध्ये नल दमयंतीचा उल्लेख आलेला आहे बहुतेक. जिथे अलीकडे आपण बघतो वेगवेगळ्या पद्धतीचे मेसेजिंग प्लॅटफॉर्म्स आहेत. तुम्ही इन्स्टाचा वापर करता, तुम्ही फेसबुकचा वापर करता, तुम्ही व्हॉट्सॲपचा वापर करता आणि असं त्यामध्ये वर्णन आहे. चला वेळेचं आपल्याला व्यवस्थितरित्या नियोजन करावं लागेल. लगेचच यानंतरचं षटक सुरू करा. अग्निहोत्री ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशनचा हा प्रेक्षकांसाठी बनवलेला शामियाना आपण बघतो. स्पेक्टॅक्टर गॅलरी आपल्याला पाहायला मिळते. बहुसंख्येने प्रेक्षक इथेही उपस्थित आहेत आणि या क्रिकेटचा, या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. आणि प्रत्येक जण या आयोजकांना धन्यता देत असेल की आमच्या व्यस्त शेड्यूल मधून आम्हाला इतकं चांगलं एंटरटेन तुम्ही केलेलं आहे. फेसबुक आणि त्याचबरोबर इन्स्टा असेल, टेलिग्राम असेल, या सगळ्या मेसेजिंग प्लॅटफॉर्मचा अलीकडे आपण बोलबाला असलेला बघतो. परंतु नल दमयंती विषयी जर म्हणायचं असेल तर फक्त आणि फक्त वाऱ्याद्वारे, ढगांद्वारे मेसेजिंग ते करायचे असं वर्णन आहे. त्यामुळे अनुताप आणि अनुरक्ती अशा 2 अवस्था आहेत, तिकडे जावं लागेल. रोमॅन्टिक गोष्टींचं वर्णन केलं की तरुण लगेचच आकृष्ट होत असतात. अनुताप म्हणजे ठीक आहे, मला तुझी गरज आहे. परंतु अनुरक्ती ही अशी अवस्था आहे की मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही. यावेळेस इथे फटका फसला. यष्टीरक्षक पुन्हा एकदा दक्षता दाखवत आहेत. सेहबाज मिर्झाला सुद्धा परतावं लागेल. साहिल यादवच्या या चेंडूवर सेहबाज मिश्राचा अडसर दूर झालेला आहे. वायस्के टायटन्स आपण बघतो, वायस्के टायटनच्या अडचणी वाढत चालले. शेहबाज मिर्झा होते तिकडे. मिर्झा गालिब हे नाव सगळ्यांना प्रसिद्ध आहे. ज्या पद्धतीच्या शायरी मिर्झा गालिब करायचे. फार कमी शब्दांचा वापर, परंतु खूप मोठा मेसेज, हे त्यांचं वैशिष्ट्य होतं. मैदानाच्या आतमध्ये जात आहेत वर्ध्यातील एक सुपरस्टार खेळाडू सौरभ इंगोले मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. डावखुऱ्या हाताचे एक आक्रमक फलंदाज आहेत.
आणि ज्या पद्धतीने मला माहिती मिळाली की या स्पर्धेच्या अगोदरच एक अपघात त्यांचा झाला होता आणि तिथून सावरत असताना परत मैदान त्याने गाठलेलं आहे. अशा पद्धतीच्या तुमच्या विचारांनाच सलाम द्यायचा असतो. तुम्ही कसं क्रिकेट खेळलात, किती यशस्वी झालात फलंदाज म्हणून, काय केलं मैदानाच्या आतमध्ये जाऊन, त्यापेक्षा तुम्ही जी सकारात्मकता दाखवली, जी तयारी दाखवली ती फार मोठी आहे. सौरभचं यासाठी आपल्याला कौतुक करावं लागेल. या स्पर्धेतील जबाबदार व्यक्तिमत्व ते राहिलेले आहेत आयोजक म्हणून. यावेळेस पहिला चेंडूने सौरभ इंगोळेचा खेळ संपवलेला आहे. साहिल यादव याची कामगिरी आता प्रतिभावान बनत चालली आहे, याची कामगिरी प्रभावशाली बनत चाललेली आहे. मला असं वाटतं विक्की पिल्लेबार यांना आता गोलंदाजीसाठी खरं तर इथे धाडलेलं आहे. साहिल यादव यांच्या ऐवजी या खेळाडूचा समावेश या सामन्यामध्ये करण्यात आलेले आणि कुठे ना कुठे तो जो अंतर्भाव झाला इथे या संघामध्ये तो त्याला आतापर्यंत न्याय दिलेला आहे गोलंदाज पिल्लेबार यांचा चांगला टप्पा खरं तर मैदानाच्या आतमध्ये आपण सगळेजण अनुभवत आहात. मिर्झा गालिब यांच्या नावाचा उल्लेख केला होता. मिर्झा गालिब म्हणतात की मी आयुष्यभर एक चूक केली, आता त्याचा मराठी अनुवाद सांगतो. धूळ माझ्या चेहऱ्यावर होती परंतु मी आरसाच साफ करत राहिलो. फार कमी शब्दात फार मोठा अर्थ मिर्झा गालिब यांचा. जिंदगी भर मैंने ये भूल कर दी, धूल चेहरे पर थी और मैं आईना साफ करता रहा, असं मिर्झा गालिब म्हणतात. त्याचमुळे प्रतिकार आणि प्रतिसाद या दोन शब्दांना फार मोठं महत्व आहे. मग ते क्रिकेट असू द्या, आपलं व्यक्तिगत जीवन असू द्या. आता नन्हे मुन्ने जादूगार, त्याचबरोबर नन्हे मुन्ने प्रेक्षक सुद्धा जोडलेले आहेत. या स्पर्धेतील आपण पाहिलं की सर्वाधिक वयाच्या खेळाडूंची ही आयुष आपण चर्चा केली. गुलाबसिंग राठोड असतील, त्याचबरोबर आशिष केचे असतील, त्याचबरोबर सुनील राणे असतील, त्याचबरोबर श्याम भागवत असतील, त्याचबरोबर महेश साबळे असतील. हे सगळे खेळाडू आपण पाहिलं की 50च्या आसपास आले तरी ते क्रिकेट खेळतात. परंतु गुड्डू देशमुख यांचा मुलगा अर्थात सर्वेश, तो फार कमी वयाचा या मैदानामध्ये तो दाखल झाला. 2 षटकं त्याने हाताळली, 1 विकेट सुद्धा त्याने मिळवला. आणि त्याचे शिकार बनणारे खेळाडू माझ्या उजव्याच बाजूला बसलेले आहेत, वैभव कवडे. त्यामुळे त्याची आठवण लगेचच झाली. हे बघा, ही जोडी भावाभावांची, मित्रांची जोडी आपल्याला आता VIP मध्ये पाहायला मिळते. मुलं ही देवाकडची फुलं असतात. दे आर व्हेरी इनोसंट. निरागस मन असतं मुलांकडे. त्यामुळे त्यांच्याकडून तुम्ही हेतू पुरस्कर जरी खोटं वदवून घेतलं तरी ते बऱ्याचदा त्यापासून दूर राहण्याचा प्रयत्न करत असतात. आणखी एक तडाखा आपण बघतो मैदानाच्या आतमध्ये. मोहम्मद आसिम या खेळाडूकडे सुद्धा बिग हिटिंगची फार मोठी क्षमता आहे. त्या क्षमतेला न्याय देण्याचा प्रयत्न करतायत. आल्या मोठा धमाका दाखवला, षटकार मिळवला. गरज आहे या धावपलकाला या पद्धतीच्या फटक्यांची. क्रिकेटचं धावपलक जर तुम्हाला वेगवान बनवायचं असेल तर चौकार षटकारांशिवाय पर्याय नाही. चौकार षटकारांचाच खुराक धावपलकाला जमतं, इतर गोष्टी जमत नाहीत. अलीकडे आपण बघतो फास्ट फूडचा जमाना आहे. हेल्थ कॉशियस पर्सन जर तुमच्या पर्सनॅलिटीज तुमच्या अराउंड मध्ये असतील, तुमच्या सहवासात असतील, व्हॅसिनिटी मध्ये असतील, तर ती लोक या पद्धतीच्या फास्ट फूड पासून बऱ्याचदा दूर राहतात. परंतु पुन्हा एकदा तेच आहे की तुम्ही किती गांभीर्याने विचार करता. इथे गांभीर्याने विचार करावा लागेल फलंदाजांना. धावपलकाला पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न तर सुरू आहेत. धावपलक आतापर्यंत 32 धावा धावपलकावर, 3 गडी गमावलेले, 3.3 षटकांचा खेळ संपलेला आपल्याला पाहायला मिळत आहे. स्पर्धेबरोबर जोडलेला प्रत्येक घटक समाधानी आहे, प्रत्येक घटक आनंदी आहे. ही महत्वाची बाब आहे या संपूर्ण स्पर्धेची. वेगळेपणाचा जर विचार केला तर खूप काही गोष्टी यावर्षी वेगळ्या आपल्याला पाहायला मिळाल्या, ज्यामध्ये मेगा स्क्रीनचा समावेश आपण म्हणू शकू. फार मोठी स्क्रीन आता प्रेक्षकांना इथे लाईव्ह ऍक्शन कॅच करण्यासाठी उपलब्ध झालेली आपण पाहिली. LED बाउंड्री वॉल्स सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. स्पर्धेची सुरुवात संगीत मैफिलीने झाली होती आणि त्याचं क्रेडिट बंटी जॉन अँड टीमला आपल्याला द्यावं लागेल. अपील झाले परंतु इट वॉज टोकन अपील.
अपील मध्ये तुमचा फील जर असेल तर ते पंच ओळखतात, अपील मध्ये फील नसेल तर पंचांच्या ते फार लक्षात येतं. आणि त्याची दुसरी महत्वाची बाजू आपण त्यावर चर्चा करू. तो फील वैभव येतो कधी? ज्यावेळेस मैदानाच्या आतमध्ये ती घटना सत्य असेल, म्हणजे तसं झालं असेल तरच तो फील येतो. म्हणजे तुम्हाला तुमच्या मनामध्ये तो विचार येतो, त्यानंतर तुमचं शरीर साथ देतं. 4 षटकं संपतायत, 34 धावा धावपलकावर चर्चा तर खूप काही करता येईल. आणि 3 गडी बाद आहेत. ड्रिंक्स ट्रॉली मैदानाच्या आतमध्ये असेल. 1 मिनिटाचा ड्रिंक्स ब्रेक लवकरात लवकर कंप्लीट व्हावा ही विनंती. मराठीमध्ये एक चांगला वाक्प्रचार आहे, खाई त्याला खवखवे. म्हणजे आपण जर एखादा गुन्हा केला असेल तर ते आपल्यालाच माहीत असतं, आपल्या मनाला माहीत असतं. त्या पद्धतीने जर मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना कधी जरी एज लागली, कडा लागली, तर त्या गोलंदाजाला माहीत असतं, त्यापेक्षा त्या फलंदाजाला महत्वाचं ते माहीतच असतं. हा बघा, हा आमचा समालोचन कक्ष इथे दाखवला जात आहे. संपूर्ण स्पर्धेमध्ये tenniscricket.in अत्यंत चांगलं हे थेट प्रक्षेपण आपण सगळ्यांनी अनुभवलेलं आहे. मी चर्चा करतच होतो, टेनिस क्रिकेटला घर बसल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचं काम योग्य रीतीने केलेलं आहे tenniscricket.in ने. हे आनंदी चेहरे माझ्या उजव्या बाजूने वैभव कवडे, त्यांच्या बाजूने आपल्याला प्रतीक राऊत पाहायला मिळतात आणि इतर 2 सहकारी त्यांच्या आपण बघतो. माझ्या मराठी समालोचनाला या युवकांनी चांगली दाद दिले. बाहेर पडल्यानंतर चांगले फीडबॅक, बरेच जण येऊन भेटतात, विचारतात, विचारपूस करतात. आणि प्रतीक राऊतचा जर विचार केला तर त्याने लागोपाठचे 4 षटकार जे खेळले होते ते आता सगळ्यांच्या स्मरणात राहतील. ओळीने 4 षटकार खेळणं फार कठीण आहे. त्याचबरोबर हो, वैभव सांगतात की मैदानाच्या आतमध्ये ते दाखल झाल्यानंतर त्यांची कॅप घालून गेले होते. वैभव कवडे यांच्याही फलंदाजीचा आपल्याला खरं तर आस्वाद घेता आले. आणि वैभव, तुझ्यासाठी महत्वाचं आहे, तो जो कव्हर्सच्या वरून तू षटकार खेळला होता त्या रील्सला खूप व्ह्यूज मिळालेले आहेत. म्हणजे तिथपर्यंत त्या प्रेक्षकापर्यंत तू पोहोचलेला आहे. आणि फॉर्च्युनेटली त्या रील्समध्ये माझाच आवाज होता, मीच समालोचन करत होतो, त्यामुळे तोही दुग्ध शर्करा योग आहे. प्रेक्षक बहुसंख्येने दाखल झालेले आहेत. आपल्या नेत्रांना सुखद अनुभूती देण्याचा प्रयत्न ते करतायत या स्पर्धेद्वारे. चांगला चेंडू गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण बघतो. विकी पिल्लेबार सेकंड स्पेल मध्ये दाखल झालेले आपण बघत आहोत. स्ट्रायकिंगला बॅटर मोहम्मद आसिमने या अगोदर एक चांगला षटकार खेळलेले, त्यातून त्याला कॉन्फिडन्स मिळालेला आहे. बंटी जॉन यांची फलंदाजी येणं शेष आहे. बंटी जॉनने या संपूर्ण स्पर्धेमध्ये एक मारा लेकिन सॉलिड मारा असं म्हणावं लागेल. एक षटकार खेळला होता परंतु तो चर्चेत राहिला. सौ सोनार की एक लोहार की असं आपण म्हणतो. मिनी हेलिकॉप्टर इम्प्लिमेंट केला होता आणि तो सीमारेषेच्या पलीकडे निघून गेला होता लँड व्हायला, आणि म्हणून 6 धावा मिळाल्या होत्या. षटकार खेळला होता बंटी जॉनने. त्यांचंही योगदान या संपूर्ण स्पर्धेमध्ये अत्यंत चांगलं राहिलेलं आहे. बंटीजी, आम्ही तुमचेही ऋणी आहोत. चांगला चेंडू, चांगलं नियंत्रण दाखवतात, गती सुद्धा चांगली प्रोड्यूस करतायत गोलंदाज पिल्लेबार. कमी पावलांचा रनअप घेत असताना तुम्हाला गती जर निर्माण करायची असेल तर विनायक, पुन्हा एकदा तेच आहे की तुम्हाला खांद्याचा अतिरिक्त वापर करावाच लागतो, शरीराचा अतिरिक्त वापर करावा लागतो, जोर द्यावा लागतो. तो जोर देत आहेत. इथे समोरच्या दिशेने खेचून मारलेल्या फ्रंट फुटला असताना पूल करणं अत्यंत कठीण आहे, परंतु पंकज डहाकेसाठी ते तितकं कठीण नाही. त्याने ते करून दाखवलं, षटकार मिळवला. हा बघा, ऑनस्क्रीन रिप्ले आपल्याला पाहायला मिळतो. गोलंदाजाने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली होती असं म्हणायला हरकत नाही, कारण आखूड टप्प्याचा चेंडू होता. कमी गतीने फेकला होता हार्दिक पांड्याच्या अंदाजाने, परंतु फलंदाजाने फार लवकर रीड केलं. फक्त रीड केलं नाही तर समाचारही घेतला, आणि तो सुद्धा खरपूस समाचार. संपूर्ण दिवसभर तुम्ही जर अन्न ग्रहण केले नसेल, तुमचा एखादा उपवास असेल, व्रत असेल, आणि संध्याकाळी तुम्हाला जर मेजवानीचं आमंत्रण असेल, तिथे गेल्यानंतर ज्या पद्धतीने तुम्ही त्या सगळ्या भोजनाचा आस्वाद घेता त्या पद्धतीने तो फटका होता असं म्हणायला हरकत नाही. लोकेश नरुळे यांचं आगमन झालेलं आहे.
स्कोरिंग त्यांचं फार चांगलं. लोकेश आलं की मग मला ते स्टेटमेंट द्यावंच लागतं. गुड हँडरायटिंग इज अ काइंड ऑफ ऑर्नामेंट. चांगलं हस्ताक्षर आहे लोकेश नरुळेकडे. व्यक्तिमत्वाचा विकास करत असताना तो सर्वांगीण करता आला पाहिजे, हे फार महत्वाचं आहे. वायएसके टायटन्सची 5 षटकं संपली. धावपल करे धावा 45-45, 3 गडी बाद. आतापर्यंत आपण बघितलं तर बरोबर 20 मिनिटांचा अवधी घेतलेला आहे. त्याचमुळे टाइम विथ दी कन्सर्न ऑफ टाइम योग्य ट्रॅकवर चाललेले आहेत, पुढे चाललेले आहेत हे सगळे गोलंदाज. यावेळेस पुढे सरकले होते आणि त्यानंतर फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता पंकज डाक याने. 11 चेंडूंमध्ये 10 धावांवर मैदानाच्या आतमध्ये ते खेळत आहेत. जितकं मोठं नाव आहे पंकज ढाकेचं, त्या पद्धतीने त्याचा खेळ निदान आता तरी आपल्याला पाहायला मिळत नाही. जो चेंडू आखूड टप्प्याचा होता त्यावर षटकार जरूर खेळला होता, परंतु प्रतिभावान खेळाडू आहे. कधीही मोर्चा इकडे मैदानाच्या आतमध्ये तो उभारू शकतो, सुरू करू शकतो. बिग हिटिंग साठीच जाणले जातात हे खेळाडू. ज्या ज्या भागामध्ये आपण जातो त्या त्या भागाच्या वेगळ्या विशेषता असतात. या भागाचा विचार केला तर बापूजी अर्थात महात्मा गांधी यांनी बराच काळ या वर्धेमध्ये व्यतीत केला. सेवाग्राम आश्रमाची स्थापना सुद्धा त्यांच्या वतीने इथे झालेली आपण बघतो. हातमागासाठी सुद्धा प्रसिद्ध आहे मला असं वाटतं वर्धा. त्याचबरोबर वर्ध्यामध्ये आल्यानंतर तुम्हाला गोरस पाक खायची इच्छा होणारच आहे आणि ते तुम्ही खाऊनच जा. आम्ही अपेक्षा करतो स्पर्धा संपल्यानंतर आयोजकांनी आमच्यासाठी 1-2 पेट्या त्या द्याव्यात. त्यामुळे घरी गेल्यानंतर जर घरातील कोणी काही विचारलं तर त्यांचंही तोंड गोड करता येईल. पुढे सरकून मारण्याचा प्रयत्न केला गेला होता. आचार्य विनोबा भावे यांची भूदान चळवळ इकडनं सुरू झाली होती. परमधाम आश्रमाची त्यांनी स्थापना केली होती. त्यामुळे ऐतिहासिक दृष्टिकोनातून सुद्धा वर्धेला फार मोठं महत्व आहे. फिरून मारलेला आहे, उजबेष्टीच्या बाहेर सफल झाले आणि हा फटका खेळत असताना ते सफल झाले असं म्हणू आपण, परंतु क्षेत्ररक्षकाने अत्यंत चांगलं काम केलं डीप मध्ये. दुहेरी आव्हानं असतात. दुहेरी आव्हानं म्हणजे दोन्ही बाजूने प्रतिकूलता आहे. एकतर तुम्हाला चेंडूवर सुद्धा नजर ठेवायची असते, त्याचबरोबर चेंडूच्या पुढे निघण्याचा प्रयत्न करायचा असतो. तर मग तुम्ही त्या चेंडूला अडवण्यामध्ये यश मिळवता. कधी कधी स्ट्रेच व्हावं लागतं. चांगलं कार्य केलं होतं या क्षेत्ररक्षकाने, चांगलं फिल्डिंग. 46 बनलेले आहेत धावा, 3 गडी गमावलेले आहेत. 5.2 षटकांचा खेळ संपलाय. बेग युअर पार्डन, थोडं करेक्शन आहे स्कोरिंग मध्ये, ते आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचूच. डाव तर सुरू राहीलच मैदानाच्या आतमध्ये. एकेरी दुहेरी धावा जिथे जिथे शक्य आहे तिथे चौकार षटकार खेळत असताना फलंदाजांना आपण बघतो. आता आपण जाऊया धावपलकाकडे. धावा बनलेल्या आहेत त्या म्हणजेच 52. 6 षटकं झालेत. हे बघा प्रेक्षकांमधून आपण बघतो. आता ऑनस्क्रीन तुम्हाला मुलगा आहे की मुलगी आहे हा फार मोठा संभ्रम मलाही पडलेला आहे. माझी जर मदत कोणाला करता आली तर फार बरं असेल. तो मुलगाच आहे मला असं वाटतं, कारण कालच्या सत्रामध्ये गोलंदाजी करताना त्याला आपण पाहिलं होतं. याच परिसरात राहतो, परंतु ज्या पद्धतीने त्याने त्याच्या केसांची रचना केलेली आहे त्यातून थोडा संभ्रम निर्माण झाला होता. रज्जू सर्पाकारम असं संस्कृत मध्ये म्हणतात, त्याकडेही जाऊ आपण. जिथे जिथे शिरकाव करण्याची संधी मिळेल, प्रवेश मिळेल, त्या त्या विषयाकडे आपल्याला जाता येईल. संध्याकाळच्या वेळेमध्ये जर तुम्ही बाहेर निघालात घरातून, शेताकडे जर तुम्ही जात असाल तर एखादी दोरी तुमच्या समोर पडलेली असेल तर तुम्हाला असं वाटू शकतं की हा साप आहे. त्याला रज्जू सर्पाकारम असं म्हणतात, अनुमान प्रमाण. तसाच माझा गैरसमज झाला होता मुलगा आहे की मुलगी म्हणून. ऑन साइडला फटका खेळले. एकच धाव दरम्यान मिळालेली आपण बघतो. या स्पर्धेतील पुढच्या प्रवासाच्या दृष्टिकोनातून हा सामना महत्वाचा आहे कंपॅरेटिव्हली वायएसके टायटनसाठी. चांगला चेंडू कडा घेत असताना मागे निघून जातो.
शॉर्ट फाईन लेगला क्षेत्ररक्षकाने चांगलं क्षेत्ररक्षण केलं, डायरेक्ट हिट देण्याचा त्याचा प्रयत्न सुद्धा तिकडे झाला. प्रयत्न प्रमाद या शब्दाला फार मोठी किंमत आहे. प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे असं म्हणतात. ते वाळूचे कण रगडून तेल जर गळत असेल तर ते बऱ्याचदा कोणी पाहिलं नसेल. मृगजळाप्रमाणे ते आहे असं मला वाटतं, परंतु तरी सुद्धा तुम्ही प्रयत्न केले पाहिजेत, हा निष्कर्ष आहे त्याचा. आणि फक्त प्रयत्न करण्यापुरता विनायक मला असं वाटतं ती टर्म हे नाही, त्या प्रयत्नाने योग्य दिशा तुम्हाला देता आली पाहिजे. ज्या पद्धतीने या चेंडूला चांगली दिशा दिली होती फलंदाजाने, समोर खेळले होते, 2 क्षेत्ररक्षकांना बायसेक्ट करत असताना अलॉंग दी कार्पेट चेंडू सीमारेषेच्या पलीकडे गेला, चौकार मिळाला. यावेळेस या अगोदर आपण लक्ष्मीनारायणाचा उल्लेख केला होता. आता आपल्याला असं एक जोडपं पाहायला मिळतं प्रेक्षकांमध्ये. लक्ष्मीनारायण तर आहेच, परंतु हम दो हमारा एक असं म्हणतात, त्या पद्धतीने आता लहान मुलं सुद्धा ते घेऊन आलेले आहेत. क्रिकेट प्रत्येकाच्या पसंतीचं आहे, त्याची कारण सुद्धा खूप आहेत. क्रिकेटचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य वैभव जर कोणतं असेल तर त्या क्रिकेटमध्ये जी अनिश्चितता असते हेच क्रिकेटचं गमक आहे यशामागचं. असं म्हणतात क्रिकेटमध्ये एखाद्या सामन्यात शेवटचा चेंडू जोपर्यंत पडत नाही तोपर्यंत तुम्हाला क्रिकेटची भविष्यवाणी करता येत नाही. आणि ती करणारा, आणि तो सुद्धा खात्रीपूर्वक करणारा क्रिकेट पंडित क्रिकेटमध्ये अजून जन्माला आला नाही असं म्हटलं जातं. हीच विशेषता आहे क्रिकेटची, तेच वैशिष्ट्य आहे. आणि त्याचमुळे मग आपली जी कामं आहेत ती कामं बाजूला सारत असताना लोक या क्रिकेट बरोबर जोडतात. 61 धावा आहेत, धावफलकावर 61, 3 गडी बाद. बाय प्रोफेशन तुम्ही काय आहात याचा क्रिकेटमध्ये मला असं वाटतं तितका फरक पडत नाही. शेवटचं षटक फेकलं जात आहे. हे बघा, वर्धा प्रीमियर लीग फाउंडेशनचे अध्यक्ष सन्मान्य महेश भाऊ, त्याचबरोबर अभिषेक सर यांना आपण बघतो. एक नम्र हंबल पर्सन आहेत अभिषेक सर. आणि महेश भाऊंची पर्सनॅलिटी काही वेगळीच आहे. इंग्रजीमध्ये ते स्टेटमेंट आहे प्रतीक, डोंट जज द बुक बाय इट्स कव्हर. सुरुवातीचे धावांचा जर आपण विचार केला तर धावा आहेत 61. पंचांची मागणी दरम्यान करण्यात आलेली आहे. हो, तेच चेक करत होतो आम्ही. आता तिसऱ्या पंचांच्या मदतीने पाहिलं जाईल की चेंडू वाईड आहे की नाही. इट्स अ वाईट बॉल, वाईट डिलिव्हरी. तेच मी म्हणत होतो की एखाद्या पुस्तकाच्या कव्हरवरून त्यातील मथळा तुमच्या लक्षात येईलच असं नाही. महेश भाऊंचा जर आपण विचार केला तर त्यांचं व्यक्तिमत्व हे नारळाप्रमाणे आहे. म्हणजे बाहेरून ते कठोर दिसतात परंतु आतून अत्यंत मधुर आहेत. आणि त्याचा अंदाज कालच्या रजनीमध्ये आम्ही खूप घेतला. यावेळेस ऑन साइडला खेळतायत, चांगला फटका आहे, प्लेसमेंट चांगली राहिली या फटक्यामध्ये बॅटरची आणि त्याचमुळे त्याला चौकार मिळालेला आहे. बघा, यानंतरची जी लढत आहे, यानंतरचा जो सामना आहे तो खूप महत्वाचा आहे. क्वालिफायर 1 इथे आपण खेळवणार आहोत आणि जिंकणारा संघ थेट वर्धा प्रीमियर लीगच्या महाअंतिम सामन्यामध्ये प्रवेश करणार आहे. उजवेष्टच्या बाहेर आले होते, चेंडू पेचा संपर्क करता आला नव्हता बॅटरला. 22च्या रूपाने ही धाव कंप्लीट होत असताना आपण बघतो या संपूर्ण स्पर्धेमध्ये पंचांचा जो स्टँडर्ड आहे, अंपायरिंगचा जो स्टँडर्ड आहे तो अत्यंत चांगला राहिला. जिग्नेश भाई पटेल चुडासमा, त्याचबरोबर राहुल राजभर सर आणि सूरज कोकाटे यांनी सुद्धा अत्यंत चांगलं अंपायरिंग आपल्याला सगळ्यांना दाखवलं. संगती संग दोषाहा असं म्हणतात, संगती फार महत्वाची असते. ढेकणाच्या संगे हिरा तो भंगला, कुसंगे नाडीला साधू जैसा. यावर येऊ आपण.
मला नेमकं काय म्हणायचंय हे लक्षात आलं तर बरं. मुंबई क्रिकेट असोसिएशनचे सर्टिफाईड जे 2 पंच आहेत त्या पंचांच्या बरोबर राहून सूरजने अंपायरिंग मध्ये चांगली इम्प्रूव्हमेंट केली. परत एकदा आपल्याला कॅमेराकडे जावं लागेल. फेअर डिलिव्हरी बघा, सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, तुम्ही एकदा उजवेष्टेच्या बाहेर आलात की कोणत्याही परिस्थितीमध्ये तुम्हाला अटेम्प्ट करायचा आहे, तो चेंडू तुमच्या रीच मध्ये आहे असं मानलं जातं. हा महत्वाचा नियम आहे. आणि ती जी वाईड लाईन आहे मग ती दुसरी लाईन बनते की जी विकेटची लाईन असते. इथे हा फटका महत्वाचा आहे. षटकार खेळला बॅटरने. हा षटकार खूप महत्वाचा, धावपलकर जोडला जाईल आणि याचमुळे प्रथम फलंदाजी करत असताना वायएसके टायटनचा डाव हा अडखळत सुरू झाला होता. काट्यांनी भरलेल्या वाटा त्यांच्या समोर जरूर होत्या, परंतु आता एक चांगलं फायटिंग टोटल त्याने सेट केलेलं आहे. सन्मानजनक संघर्ष देऊ शकतात गोलंदाज या पद्धतीने धावपलकर त्याने जोडलेले आहेत. या अगोदर एक डाव त्याने 54 धावांवर सुद्धा मारला होता. त्याचमुळे 78 बनवलेले आहेत. 79 धावांचं टार्गेट प्रतिस्पर्धी टीमला हा सामना जिंकण्यासाठी. यानंतरच्या महत्वाच्या सामन्याच्या नाणेफेकीकडे आपण जाणार आहोत. अमन शर्मा सर तुमच्या बरोबर जोडले जातील. या स्पर्धेमध्ये आपल्या भारताची राष्ट्रभाषा हिंदी, खरं तर ती घोषित नाही, म्हणजे असं ऑफिशियली त्याला मान्यता मिळाली नाही की हिंदी ही आपली राष्ट्रभाषा आहे, परंतु मुद्दा तोच आहे की संपूर्ण भारतामध्ये सर्वाधिक बोलली जाणारी ती भाषा आहे, म्हणून तिला आपण तो दर्जा अघोषित दर्जा देतो. आपल्या मनामध्ये आहे हिंदी. पहिला डाव संपला. मंगेश मश्रामने 2 षटका हाताळली. इकॉनॉमी त्याची अत्यंत चांगली राहिली. मोहसिन हसन 12च्या इकॉनॉमीने त्यांनी गोलंदाजी केली. 1 गडी त्याने मिळवला. 2 गडी मिळवत असताना गोलंदाज आपण पिल्लेवार यांना पाहिलं होतं. एकोणऐंशी धावांचं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये चेस डाऊन करायचं आहे. प्रेक्षक विचार करत असतील की आज समालोचन तितक्या फोर्सफुली होत नाही. त्याची कारण आहेत. आजचा दिवस, आजची रजनी विशेष लक्षात घेत असताना मुद्दामहून आम्ही तो तितका जोर देत नाहीत. उद्या मात्र तुम्हाला सगळ्या गोष्टी थ्रिलिंग पाहायला मिळतील. चाळीस मिनिटं दिली होती एका डावाला आपण आणि बरोबर 32 मिनिटांमध्ये तो डाव कंप्लीट केला. त्यामुळे बिरहा हॉटेल टीम तुमचं कौतुक असेल. जातात आपण दुसऱ्या डावाच्या दिशेने. समालोचन कक्षामध्ये झालेला बदल तुम्हाला हेरताच येईल, कारण समालोचन कक्षामधून एक वेगळा आवाज इंडिया भाषेमधून गेली 4-5 वर्षे या परिसरामध्ये वर्ध्यातील क्रिकेट ज्याने कव्हर केलेला आहे आणि वर्ध्यातील क्रीडा रसिकांच्या मनामध्ये ज्याने अढळ स्थान, अढळ पद मिळवलेले आहे, असे समालोचक अमन शर्मा. धन्यवाद. शहीद भगत सिंह क्रिकेट ग्राउंड रामनगर वर्धा में इस समय जय महाकाली शिक्षण संस्था अग्निहोत्री ग्रुप ऑफ इंस्टीट्यूशंस वर्धा प्रीमियर लीग 2025 चल रही है. आज सेकेंड लास्ट डे इस प्रतियोगिता का और कल के दिन आखिरी दिन होगा आपका और हम सब का मिलने का. अगले साल फिर मिलेंगे हम, कुछ नई यादें, कुछ नए मोमेंट्स, लेकिन इस साल जो यादें हमने इकट्ठी की हैं, जो मोमेंट्स, जो पल हमने बनाए हैं, उन मोमेंट्स को आप कैप्चर करके रखिए अपने दिल और दिमाग में. और मोबाइल फोन्स में भी आप अपने मोमेंट्स को कैप्चर कर सकते हैं, बिकॉज यू आर डेफिनेटली गोइंग टू मिस दीज मोमेंट्स, मिस दीज नाइट्स, मिस दीज डेज. दिस इज वर्धा प्रीमियर लीग 2025. और थोड़ी देर पहले इस बारे में मैंने चर्चा की थी कि एक नए मुकाम पर
लेकर गए हैं इस बार इस प्रतियोगिता को सचिन अग्निहोत्री सर। उनके इन्वॉल्वमेंट से, उनके आगे आकर इस तरीके के सहयोग देने से हमारी आयोजन समिति को बहुत सपोर्ट मिला है। थैंक यू सो मच ऑनरेबल सचिन अग्निहोत्री सर, हु इज द सेक्रेटरी ऑफ अग्निहोत्री ग्रुप ऑफ इंस्टीट्यूशंस। एंड नाउ आई वुड लव टू कम टू माय ऑर्गेनाइजिंग कमेटी, जहां पर आपको प्रतीक राउत जैसे लोग देखने को मिलेंगे जो पूरे दिन मेहनत करते हैं, और उसके साथ साथ वर्धा प्रीमियर लीग के फाउंडेशन के जो सेक्रेटरी हैं, डायरेक्टर ऑफ वर्धा प्रीमियर लीग फाउंडेशन महेश जी। सो महेश जी की मैंने बात की, और उसके बाद एग्जीक्यूटिव डायरेक्टर ऑफ वर्धा प्रीमियर लीग फाउंडेशन प्रतीक राउत, उनकी तारीफ और उनके लिए मैं अपने शब्द इस्तेमाल कर चुका हूं। बहुत बहुत धन्यवाद प्रतीक राउत जी, हम सभी दर्शकों तक ऐसी प्रतियोगिता पहुंचाने के लिए, ऐसा टूर्नामेंट पहुंचाने के लिए। देन और भी लोग हैं जिनका बहुत ज़्यादा सहयोग रहा है, जैसे कि आशीष केचे जी, सौरभ हैं, और उनके साथ साथ वैभव कौड़े, निखिल कौड़े, अभिषेक सर जो कि पहली बार हमारे साथ जुड़े और उन्होंने इस बार सबसे ज़्यादा आई थिंक ऑर्गेनाइजिंग कमेटी में मेहनत करी है, उनके लिए भी एक अलग अवार्ड रहेगा। बहुत बड़ी लिस्ट है। वहां आपको नीलेश नाले जी भी देखने को मिलेंगे, लोकेश है, तेजस सिंगोले ए गोलू वो भी हैं, आयुष, तन्मय, सौरभ का नाम लिया मैंने पहले, तो सभी ने बहुत मेहनत की है। तो बड़े मुकाबलों से पहले समय हो चुका है एक आखिरी लीग मुकाबला देखने का, और चल रहा है वो आखिरी लीग मुकाबला। एक पारी समाप्त हो चुकी है, एक पारी बाकी है, पहली गेंद दूसरी पारी की। स्लो डिलीवरी, ड्राइविंग लाइन पर गेंद थी, ड्राइव किया है, सीधे कवर्स की तरफ खेला है बॉल को, फील्डर मौजूद, एक रन दौड़कर पूरा किया दोनों बल्लेबाजों ने। एक रिस्की रन पहली गेंद पर दोनों बल्लेबाजों ने लेने का जिगरा दिखाया, रिस्क के साथ एक रन मिल जाएगा। एलईडी स्क्रीन वाले भैया से मैं रिक्वेस्ट करूंगा कि लाइव फीड डाल दें प्लीज। इनिंग्स शुरू हो चुकी है, हमारे फैंस जो बहुत दूर बैठे हुए हैं वो बड़ी स्क्रीन पर देखते हैं और सारी चीजों को समझते हैं। दूसरी पारी की पहली गेंद पर एक रन, और दूसरी गेंद पर कुछ भी नहीं। वाईएसके टाइटंस की गेंदबाजी की चर्चा लगातार हमें करनी पड़ेगी, क्योंकि बहुत सारे ऐसे मैचेस हमने देखे जो उनके गेंदबाजों ने उन्हें जिताए। इस प्रतियोगिता का डिफेंड किया जाने वाला सबसे छोटा टोटल 55 है, और वो डिफेंड किया है वाईएसके टाइटंस के बॉलिंग अटैक ने। कैप्टन शुड बी प्राउड ऑफ हिज बॉलर्स एंड ही इज। ओ किनारा, और अभिषेक तक कैरी नहीं करती हुई नजर आएगी बॉल। रिप्ले इंटरेस्टिंग रहेगा, देखना पड़ेगा कि क्या अभिषेक के दाएं हाथ तक बॉल कैरी कर गई थी। बहुत अच्छी गेंद है प्रेमराज सिंह की, भारी किनारा और शायद से पहले ही लैंड कर गई, लेकिन अभिषेक मादा रखते हैं ऐसे कैचेस को कंप्लीट करने का। अंदर की तरफ आती हुई गेंद, आगे निकलकर इस बार रन ढूंढने का प्रयास किया, थोड़े से झटपटाते हुए इस समय मोहसिन हसन। अभिषेक, इस खिलाड़ी को आप बिल्कुल नहीं भूल सकते, एक बहुत ही बेहतरीन कप्तान के रूप में निकलकर आए हैं इस प्रतियोगिता में, इस संस्करण में। एक और गजब की गेंद प्रेमराज की। एक बार फिर से कैमरामैन अभिषेक की तरफ गए, तो हम भी अभिषेक की तरफ जाना चाहेंगे। 55 रन डिफेंड करने थे टीम वाईएसके टाइटंस को, और इनिंग्स से पहले कह दिया था आबिद शेख ने कि 10-12 हमने ज्यादा बनाए, 5 रन से वो मैच जीता था। बहुत अच्छी गेंद, एक और बहुत अच्छी गेंद प्रेमराज सिंह की, मात्र एक रन इस ओवर से। तो शुरुआत बहुत अच्छी मिली है टीम वाईएसके टाइटंस को, और प्रेमराज सिंह ही वो गेंदबाज हैं जो वाईएसके टाइटंस के लिए गेंदबाजी की शुरुआत करते हैं, ओपन करते हैं इनिंग्स को। स्टैंड्स में दर्शक मौजूद हैं और उनके बीच थोड़ी देर में मैं जाऊंगा
उनसे बातचीत करूंगा हर दिन की तरह। कल हमें मौका नहीं मिला था क्योंकि कल शाम के मैचेस नहीं हुए थे। आज दिन के मैचेस हमें देखने को नहीं मिले, आर्टिफिशियल लाइट्स के अंदर ही आज मैचेस खेले जाने हैं। एक मैच हो चुका है, दूसरा मैच हम देख रहे हैं, एक और बाकी है, वो क्वालिफायर 1 रहेगा। गेंदबाजी पर बंटी जॉन, पहली गेंद को स्विवल कर दिया है बल्लेबाज ने। फील्डिंग रेस्ट्रिक्शंस का फायदा उठाया, पावर प्ले का फायदा उठाया। ऑफ स्टंप के काफी ज्यादा बाहर गेंद थी ये, और बैट्समैन जुबैर ने क्या बेहतरीन शॉट लगाया है। एक बाउंस और गेंद बाउंड्री लाइन के बाहर। कुछ मित्र एक दूसरे के खिलाफ हमें खेलते हुए नजर आ रहे हैं इस मैच में। टॉस के टाइम हमने आपको बताया था कि यह मुकाबला दो भाइयों के बीच, दो भाइयों की टीमों के बीच, बंटी जॉन और जैब दोनों ही रियल ब्रदर्स हैं, तो एक दूसरे के सामने खड़े थे कब टॉस के दौरान। ओहो, जुबैर ने बहुत ज्यादा मैचेस खेले नहीं हैं और शायद प्रैक्टिस में नहीं है, इसी वजह से इन गेंदों को मिस कर रहे हैं। ओनर ऑफ टीम बिरा होटल इसी बीच हमारे साथ जुड़ चुके हैं सचिन अग्निहोत्री सर। थैंक यू सो मच सर फॉर अगेन कमिंग हियर एंड गिविंग अस योर प्रीशियस टाइम and blessing us. लो फुल टॉस, शॉर्ट कवर्स पर फील्डर उनकी दाईं तरफ से गेंद गई मिड ऑफ के फील्डर से। थोड़ी सी गलती हुई, लेकिन ये खिलाड़ी सचिन क्या कैचेस पकड़ते हैं ये, और क्या गेंदबाजी करते हैं ये। सो यू कैन क्लियरली सी ऑन द बिग स्क्रीन कि सचिन अग्निहोत्री सर हमारे बीच आ चुके हैं, सेक्रेटरी ऑफ अग्निहोत्री ग्रुप ऑफ इंस्टीट्यूशंस। लॉफ्ट किया है, इनफील्ड को क्लियर किया है, एक बाउंस, दो बाउंस और बाउंड्री लाइन के बाहर। इंपॉर्टेंट रन्स फॉर टीम बिरा होटल, लेकिन बहुत ज्यादा इंपॉर्टेंट ये गेम नहीं है फ्रॉम द पर्सपेक्टिव ऑफ क्वालिफाइंग इनटू द नेक्स्ट राउंड फॉर टीम बिरा होटल, बिकॉज वो ऑलरेडी बहुत ज्यादा डाउन इन द पॉइंट्स टेबल आपको देखने को मिलेंगे। लेकिन हर एक मैच एक अलग चुनौती लेकर आता है। बंटी जॉन कह रहे हैं कि अगर मैंने मेहनत की है तो बॉल तो मैं फेंकूंगा, अब आप खेले चाहे ना खेलें। जिस तरीके के सूरत हाल इस समय अंक तालिका के देखने को मिल रहे हैं, ऐसा लग रहा है कि वाईएसके टाइटंस को एलिमिनेटर खेलना पड़ेगा और कमर कस के रखनी पड़ेगी। बिकॉज एलिमिनेटर मतलब आप अगर हारे तो यू विल बी एलिमिनेटेड, यू विल बी आउट। सो लेट्स सी कि एलिमिनेटर में क्या करती है टीम वाईएसके टाइटंस इफ दे आर गोइंग टू प्ले दैट गेम। लेकिन दर्शक यहां बहुत अच्छी संख्या में मौजूद और बहुत अच्छी तरीके से जानते हैं कि ये सेकेंड लास्ट डे है इस प्रतियोगिता का। वर्धा प्रीमियर लीग सीजन 6 प्रेजेंटेड बाय जय महाकाली शिक्षण संस्था अग्निहोत्री ग्रुप ऑफ इंस्टीट्यूशंस। 2 ओवरों के बाद 10 रन बिना किसी नुकसान पर टीम बिरा होटल। देखिए अभिषेक की अगर बात की जाए तो कप्तानी इस संस्करण में इस साल बहुत अच्छी करी। बल्लेबाजी के लिए जाने जाते थे इस संस्करण से पहले, लेकिन एक अलग पहचान बनाई है अपनी। सबसे महत्वपूर्ण बात कि आप कुछ भी करें बस टीम को जीत मिलनी चाहिए। अब विकेट कीपिंग का जिम्मा संभाल रहे हैं सौरभ इंगोले। वो इस बार टो ऑफ द बैट से गेंद टकराई है, पंकज तक पहुंच गई है और आउट होंगे बैट्समैन मोहसिन। अभिषेक ने यही किया है इस पूरे टूर्नामेंट में, विकेट्स निकाले हैं एंड वंस अगेन ही विल स्ट्राइक। देखिए एशेज चल रही है और वहां पर एक बल्लेबाज ने कुछ इसी प्रकार से 6 रन हासिल किए हैं अभी।
मुझे लगा कि शायद यहां भी वो चीज हमें देखने को मिलेगी, लेकिन पंकज ढाके के हाथ में गेंद दम तोड़ेगी और उसी के साथ एक विकेट मेरा होटल गवाएगी। 1-1 पर 1, 2.2 के बाद। फिर से कैच की कॉल, लेकिन बॉल ऐसा लगा जैसे चकमा दे गई हो। ओहो, शायद से बाउंड्री हो गई है। 4 रन है ये, और ये 4 रन आए समीर सैयद के बैट से। नजर डालते हैं एक बार फिर से इस फील्डिंग एफर्ट पर। नॉट वन ऑफ द मोस्ट एजाइल एफर्ट्स फ्रॉम द फील्डर। गेंद फील्डर के सामने गिरी और घूम गई। 4 रन, पैर बाउंड्री लाइन से टच हुआ। काफी दूर बल्लेबाज से ये गेंद, और जाने दिया समीर सैयद ने गेंद को। तो अभिषेक एक बार फिर से अपनी गेंदबाजी से सबका दिल जीतते हुए इस बार गेंद का पीछा किया समीर सैयद ने, और गेंद को सीधे मार बैठे हैं आबिद के हाथ में। गजब का सफर रहा है आबिद का। बल्ले से उतने रन्स नहीं निकले, लेकिन आई थिंक इससे पहले जो मुकाबला खेला था वहां पहली गेंद पर आउट हुए, लेकिन उससे पहले एक हाफ सेंचुरी लगाई थी। कल जब एलिमिनेटर खेलने उतरेगी टीम वाईएसके टाइटंस, ऐसा लग रहा है कि एलिमिनेटर खेलने वाली है टीम, तो रनों की जरूरत रहेगी। आई थिंक 5 गेंदें हुई हैं अभी। प्लीज अकॉर्डिंग टू द स्कोरर ओनली 5 balls have been bowled. जस्ट अ मिनट। गलती की कोई गुंजाइश नहीं है, मार्जिन ऑफ एरर बहुत कम है, सो हम एक बार टेक्नोलॉजी का इस्तेमाल करेंगे और चेक करेंगे। And meanwhile, I would love to welcome all the guests जो कि इस समय मेन स्टेज पर मौजूद है सचिन अग्निहोत्री सर के साथ। प्रवीण जी धोपटे सर, बहुत बहुत स्वागत है सर आपका WPL में। गजानन गावंडे जी, बहुत बहुत स्वागत है सर आपका भी। एंड ऑल्सो विशाल कत्तोजवार जी, थैंक यू सो मच सर। अच्छी शुरुआत, एक शॉट ऑफ लेंथ बॉल, और बैट्समैन उन्होंने 4 रन लिख दिए उस गेंद पर। प्रयास तो था 6 हासिल करने का, लेकिन बहुत ज्यादा ताकत नहीं लगा पाए। बंटी जॉन उनकी बाईं तरफ से गेंद बाउंड्री लाइन के बाहर जाएगी। देखिए, टॉस के समय बंटी जॉन हमें एज कैप्टन नजर आते हैं, लेकिन फील्डर्स को कहां लगाना है, किस गेंदबाज को कब गेंदबाजी के लिए बुलाना है, ये सारी चीजें आबिद शेख देख रहे हैं। तो ऑनफील्ड कैप्टन आबिद शेख हैं। बल्ला घुमाया गया है, बाहरी किनारा, थोड़ी सी रोल होती हुई नजर आई गेंद बैट पर। अच्छी फील्डिंग हमें देखने को मिली फील्डर की, और जिस तरीके का शोर हमें सुनने को मिला फ्रॉम द डगआउट, ऐसा लगा बहुत सारे फैंस मौजूद हैं। इस प्लेयर के, ये प्लेयर हैं ये आज के दिन, लेकिन अभी तक टीम के ओनर की भूमिका में दिखे। आज खेलने का भी मौका मिला है यश कारलेकर। अगला मुकाबला क्वालिफायर रहेगा, बहुत मजा आने वाला है। उस मुकाबले में जीतने वाली टीम सीधे फाइनल में प्रवेश करेगी, और उस मुकाबले में
हारने वाली टीम जाएगी क्वालिफाई 2 की तरफ। और कैप में है इस बार बॉल, रोकना थोड़ा सा मुश्किल रहेगा, लेकिन बंटी जॉन, इनकी काबिलियत पर भी आप बिल्कुल शक नहीं कर सकते। मैं तो चाहता हूं कि एक दिन स्प्रिंट करवा ली जाए 2-3 लोगों की, जो आई थिंक 40 प्लस हैं। श्याम भागवत जी बहुत तेज दौड़ते हैं, बंटी जॉन सर बहुत तेज दौड़ते हैं। 100 मीटर्स की रेस, 50 मीटर्स की रेस हो जाए किसी दिन। लॉफ्ट किया है, हवा में गेंद है और कैप में बॉल, लेकिन लॉन्ग ऑफ के फील्डर कट आउट करेंगे बाउंड्री लाइन से पहले। ज्यादा ताकत नहीं लगा पाए इस शॉट में, बल्लेबाज नहीं कैरी करेगी बॉल फील्डर तक। एक बार फिर से जुबैर स्ट्राइक पर, बेरा होटल के ओनर। शॉट बॉल, एक नंबर शॉट लगा है यहां पर यश कारलेकर को, थोड़ा सा घुमाया और क्या फील्डिंग करी है डीप में फील्डर ने। एसबी शाहबाज, शहबाज मिर्जा, उनका जबरदस्त फुटवर्क हमें देखने को मिलेगा। एक बार फिर से नजर डालते हैं इस फील्डिंग एफर्ट पर, जिसने कुछ रन्स बचाए। क्या जबरदस्त सेव था ये, रन्स बचाए शहबाज मिर्जा ने अपनी टीम के लिए। चार ओवर्स के बाद 24 पर 1। ड्रिंक्स व्हीकल मैदान में गया जरूर था, लेकिन निराश होकर हमारे ड्रिंक्स वाले भैया वापस आएंगे क्योंकि किसी ने पानी पिया नहीं। ओके, वीआईपी बॉक्स में जो भी दर्शक हमारे बैठे हुए हैं, उनसे मैं रिक्वेस्ट करूंगा कि वीआईपी बॉक्स में लेडीज, जो हमारी महिलाएं हैं, जो बेटियां हैं, वो बैठेंगी, ओनर्स बैठेंगे। तो वीआईपी बॉक्स की मैं चर्चा कर रहा था, हमारी महिलाओं के लिए, बेटियों के लिए, ओनर्स के लिए, सीनियर सिटीजन्स के लिए वो वीआईपी बॉक्स है। और इसी बीच पंकज ढाके के लिए ये कैच है, हवा में तैरती हुई गेंद सीधे पहुंची है फील्डर के पास। विकेट एक और आबिद शेख के लिए। और इसी के साथ मैं आपको ये बताना चाहूंगा, आपको इस बात से अवगत कराना चाहूंगा कि हम सब के बीच एमएलए ऑफ धमनगांव मिस्टर प्रताप दादा अड़सठ जी आ चुके हैं। सर, बहुत बहुत शुक्रिया यहां आने के लिए, अपना कीमती समय हमें देने के लिए। थोड़ी ही देर में आपको बीच मैदान में दिखेंगे खिलाड़ियों का परिचय प्राप्त करते हुए सर। और इस समय बड़ी स्क्रीन पर आपको देखने को मिल रहे हैं सचिन अग्निहोत्री सर की दाईं तरफ आपको देखने को मिल जाएंगे एमएलए ऑफ धमनगांव मिस्टर प्रताप दादा अड़सठ सर। बहुत बहुत शुक्रिया सर। और इस बार यहां रन्स मिलने वाले हैं। यश कारलेकर, कोशिश करिए, कोशिश करिए, कोशिश करने वालों की हार नहीं होती और आपकी भी नहीं होगी। क्या बात है, हार मान गए थे पहले, लेकिन फिर कहा कि अभी भी मौका है, तो दौड़ पड़े गेंद के पीछे और जबरदस्त तरीके से रन्स बचाएं अपनी टीम के लिए। मुस्कुराते हुए इस समय अपनी टीम के प्रदर्शन से बहुत ज्यादा खुश होंगे। ये देखिए आप सेव, ओहो, सबसे बड़ी चीज की अपने शरीर को नियंत्रण में बना के रखा। इट वॉज अ बिट टफ बिकॉज सामने ही हमारा वीआईपी बॉक्स था। ओहो, क्या बात है, यहां रोकना मुश्किल है। इस बार शहबाज मिर्जा रोक लेंगे। क्या बात है भाई, ऐसा लग रहा है कि इस टीम में ही लड़ाई चल रही है कि कौन सबसे अच्छा फील्डर है। यश कारलेकर चुनौती दे रहे हैं शहबाज मिर्जा को, और शहबाज मिर्जा वो हैं जिन्होंने हर एक मैच खेला है, लेकिन पहली बार यश कारलेकर हमें खेलते हुए नजर आ रहे हैं इस प्रतियोगिता में, लेकिन पूरी टक्कर दे रहे हैं। और वहीं ईंट का जवाब पत्थर से दिया है शहबाज मिर्जा ने। व्हाट एन एफर्ट देयर फ्रॉम द फील्डर।
सही समय पर जंप लगाई। बहुत सारी चीजें एक समय पर दिमाग में चलती हैं आपके। जंप लगानी है, बॉल को अंदर धकेलना है। जुबैर, उन्होंने बल्ला घुमाया, संपर्क गेंद और बल्ले के बीच में नहीं। और वीआईपी बॉक्स में हमारे गेस्ट बैठे हुए हैं और इस टूर्नामेंट के एक स्टार प्लेयर, नेचुरल सोलर चार्जेस के विकेट कीपर। ओह, यहां पर पहले ये देखते हैं कि क्या हो रहा है, ये क्या चल रहा है। रन आउट हमें देखने को नहीं मिलेगा। दोनों खिलाड़ी लगभग एक स्थान पर आ गए थे और इसके बावजूद दोनों खिलाड़ी सुरक्षित हैं। भले ही इस मुकाबले का पॉइंट्स टेबल से ज्यादा कुछ लेना देना ना हो, लेकिन इस मुकाबले में एंटरटेनमेंट है और वही चाहती है वर्धा की जनता। जुबैर, उन्होंने बैट घुमाया। एक बार फिर से मैं आपको बताना चाहूंगा, जुबैर टीम बेरा होटल के ओनर हैं। ओह, यहां पर बहुत सारा हेजिटेशन, बहुत सारी कंफ्यूजन। अंत में सौरभ ने जब बॉल को थ्रो किया तब तक बहुत देर हो चुकी थी। तो 5 ओवर्स का खेल समाप्त हुआ। 30 पर 2 टीम बेरा होटल। आखिरी 3 गेंदों में 49 रन। ओहो, शायद इसी को कहते हैं सुपला शॉट। ये टर्म मैंने सीखा है यहां आकर। लगाने का प्रयास जरूर किया, लेकिन थोड़ी सी और प्रैक्टिस करनी पड़ेगी। प्रैक्टिस मेक्स अ मैन परफेक्ट। इस बार सीधे बैट से खेला है शॉट। ओहो, क्या बात है। मैं कह रहा हूं ना आपसे, यहां अलग ही कंपटीशन चल रहा है, एक अलग ही प्रतिस्पर्धा चल रही है। कौन है बेस्ट फील्डर? अभी तक 3 पार्टिसिपेंट देखने को मिले हैं हमें। विनायक ने कमाल की फील्डिंग की और उसके बाद बल्लेबाज स्विच हिट लगाने का प्रयास करते हुए दिखेंगे। यह है यश कारलेकर, टीम वाईएसके टाइटंस के ओनर, आज मैदान पर मौजूद एज अ प्लेयर। सीधे बैट से बढ़िया शॉट, मिड ऑफ को बीट करेंगे क्या? जी नहीं, अभिषेक ने भी अपनी उपस्थिति दर्ज कराई है और कहा है कि देखिए मैं भी अच्छी फील्डिंग करता हूं। वीआईपी बॉक्स की चर्चा कर रहा था मैं, और वीआईपी बॉक्स में इस समय हमें देखने को मिल जाएंगे इस प्रतियोगिता के एक स्टार प्लेयर मयूरेश जपाड़े के फैमिली मेंबर्स। उनका बहुत बहुत स्वागत है। गजब की विकेट कीपिंग, गजब की बल्लेबाजी, और अगले मुकाबले में एक्शन में आपको देखने को मिलेंगे। और अगला मुकाबला रहने वाला है क्वालिफायर 1, और वहां आपको परमिशन नहीं मिलेगी अपनी कुर्सियां छोड़ने की, अपनी जगह छोड़ने की। उस मुकाबले को जीतने वाली टीम सीधे प्रवेश करेगी WPL सीजन 6 के फाइनल में। हियर यू कैन सी some family members of team of Mayuresh Japade, who is the member of team Natural Solar Charges, and also some guests. Then we have some spectators who are enjoying this league from the first day. अच्छी गेंद, स्लो डिलीवरी, और अगला मुकाबला नेचुरल सोलर चार्जर्स और टीम शिवा वाइपर्स। कल के दिन ही तो हम लोगों ने देखा था इन दोनों टीम्स को खेलते हुए एक दूसरे के विरुद्ध, और एक बार फिर से हमें इन दोनों टीमों को देखने का मौका मिलेगा। 12 गेंदों में फिलहाल 49 रन बनाने, बहुत मुश्किल टीम बेरा होटल के लिए। बहुत सारे एक्सपेरिमेंट्स किए गए हैं और आपको बहुत सारे नए चेहरे देखने को मिलेंगे। थैंक यू सो मच जुबैर सर for coming with your team in this tournament and coming in this match. एक बार जोरदार तालियां for Zubair sir, owner of team Bira Hotel. ओहो, नए बल्लेबाज ने आते ही गेंद को हवा में खेला है क्या? सौरभ गेंद के नीचे, जी नहीं। मोहम्मद आसिम हमें एज विकेट कीपर नजर आए और वो भी गेंद के नीचे नहीं आ पाए। लेकिन ये क्या है, स्विचेस देखिए आप। कैच पकड़ने गए थे, वहीं से आगे चलते चले गए। ब्रेक थे नहीं शायद मोहम्मद आसिम की गाड़ी में, डीप मिड विकेट पर लग गए हैं जाकर। विकेट कीपिंग संभाल ली है सौरभ ने। इस बार स्विच हिट लगाने का प्रयास, वाइट का इशारा दिया अंपायर ने। तो एक बार फिर से मैं आप सबको सूचित करना चाहूंगा कि
We are highly blessed because we have MLA of Dhamangaon among us, Mr. Pratap Dada Arshad ji. Thank you so much, sir. और उनके साथ स्टेज पर आपको देखने को मिलेंगे सचिन अग्निहोत्री सर, सेक्रेटरी ऑफ अग्निहोत्री ग्रुप ऑफ इंस्टीट्यूशंस. मैंने कई बार आज के दिन में यह चीज कही है कि सचिन सर ने जिम्मा अपने कंधों पर उठाया कि इस प्रतियोगिता को मैं नई ऊंचाइयों पर ले जाऊंगा. और इसी बीच बल्लेबाज ने कहा है कि मैं इस गेंद को एक नई ऊंचाई पर ले जाऊंगा, लेकिन कभी ना कभी तो गेंद को नीचे आना ही है. और जब गेंद नीचे आई तो सर्कल के अंदर गिरी. 2 रन कंप्लीट किए गए. तो सचिन अग्निहोत्री सर, उनका बहुत बड़ा सहयोग रहा इस प्रतियोगिता में. और नई से वे संस्करण में लगातार सर ऑर्गेनाइजिंग कमेटी को अपना सहयोग देते हुए आए. ये कैच खेल लिया है थोड़ा. सौरभ की प्रैक्टिस कराइए. नो बॉल, और एक बहुत बड़ी नो बॉल ये. सो थैंक यू सो मच सचिन अग्निहोत्री सर फॉर योर कोऑपरेशन. बल्ला घुमाया गया, संपर्क गेंद और बल्ले के बीच में नहीं. और वहीं स्टेज पर आपको प्रवीण जी देखने को मिलेंगे. बहुत बहुत शुक्रिया सर. गजानन गावंडे जी मौजूद हैं स्टेज पर, उनका भी बहुत बहुत धन्यवाद. अपील और अंपायर ने उंगली खड़ी की है. विकेट मिल जाएगा. विशाल कत्तोजवार जी, आपका भी बहुत बहुत स्वागत है सर. सो जस्ट आफ्टर दिस मैच वी विल हैव द क्वालिफाई 1. और मैं चाहूंगा कि टीम नेचुरल सोलर चार्जर्स और टीम शिवा वाइपर्स के प्लेयर्स तैयार रहें. वी विल हैव द नेशनल एंथम एंड देन द टॉस एंड देन द एक्शन. The action between tennis ball and willow. Shiva Vipers and Natural Solar Chargers के players, please be ready as we are into the last over. I think 7 overs gone. Team Vira Hotel somewhere around 36. The score is getting updated. It's 36 for 3 years. Oh, Rajesh came down the track and played that ball straight towards long on. एक bounce के बाद बॉल को फील्ड करेंगे पंकज डहाके. इन्होंने भी दर्शकों तक खूब मनोरंजन पहुंचाया है अपने छक्कों के साथ, अपने शॉट्स के साथ. लास्ट ओवर इज गोइंग ऑन. ओ, स्विच हिट लगाने का प्रयास मंगेश मसराम का, लेकिन गेंद गिरने के बाद और दूर चली गई मंगेश से. रिव्यू ले लिया है मंगेश ने. वो कह रहे हैं कि मैं खेलूंगा गेंदें, मुझसे आप ये मेरा अधिकार नहीं छीन सकते. और उनके पास है अधिकार अंपायर के डिसीजन को चैलेंज करने का. एक अनसक्सेसफुल रिव्यू तक वो अंपायर के डिसीजन को चैलेंज कर सकते हैं एंड ही हैज डन दैट. इट्स अ फेयर बॉल. अंपायरिंग की भी जितनी तारीफ करें उतनी कम. राहुल जी, जिग्नेश पटेल जी. ओहो, विकेट कीपर सौरभ. ऐसा लगता है कि शायद आपको हेलमेट और पैड्स की जरूरत पड़ सकती है. आई डोंट नो कि क्या बातचीत हुई है मंगेश और सौरभ के बीच. क्या कुछ नोकझोंक हुई है? चले जाइए, पीछे जाइए सौरभ, पीछे जाइए. मुझे आपकी चिंता है. जिस तरीके से बैट घुमा रहे हैं इस समय मंगेश, कभी भी बैट आपकी तरफ आ सकता है. इस समय देख सकते हैं आप कि बता रहे हैं मंगेश कि मेरा कोई इंटेंशन नहीं है आपको हर्ट करने का. आई एम जस्ट ट्राइंग सम न्यू थिंग्स हियर. इस बार आगे निकलकर शॉट लगाया. आबिद शेख से पहले बॉल लैंड करेगी और आबिद शेख क्या बॉल को बाउंड्री लाइन से पहले रोक पाएंगे? जी नहीं. बहुत समय के बाद एक बाउंड्री हमें देखने को मिलेगी, लेकिन बहुत ज्यादा फर्क नहीं डालेगी ये बाउंड्री इस मुकाबले के परिणाम पर. और वो परिणाम लगभग आप सभी को पता है. आखिरी गेंद इस मुकाबले की, और इस बार भी मंगेश अपने प्लान को एग्जीक्यूट नहीं कर पाएंगे. इसी के साथ हमारा लीग राउंड समाप्त होता है. मैं चाहूंगा जोरदार तालियां एक बार WPL सीजन 6 की ऑर्गेनाइजिंग कमेटी के लिए. लीग राउंड के फेज को हमने सक्सेसफुली कंप्लीट किया है. नाउ वी आर डाउन टू द क्वालिफायर 1 लास्ट 4 मैचेस एंड आफ्टर दैट वी विल गेट टू नो दैट हु विल क्लिंच द अल्टीमेट ग्लोरी. टाइम फॉर द टॉस ऑफ द क्वालिफायर 1, नेचुरल सोलर चार्जर्स एंड टीम शिवा वाइपर्स. वी वुड लव टू हैव यू ऑन द सेंटर ऑफ द ग्राउंड, ऑन द सेंटर स्ट्रिप फॉर द नेशनल एंथम. ओके, समय हो चुका है नेचुरल सोलर चार्जर्स और शिवा वाइपर्स के बीच